तर नमस्कार मित्रांनो, आम्ही दगडूशेठला पोहोचलो. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग नंतरून एक एक पालख्या यायला सुरुवात झाली. आणि इथं सर्वजण फोटो व्हिडिओ आणि इथं छोटंसं आम्हाला वाळकरी पण दिसला होता. तो मस्त तालामध्ये वाजवत होता आणि इथं वाळकरी पण नाचत होते. मग नंतरून संत तुकाराम महाराजांची पालखी आली, तिचं पण दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्ही असेच वाळकरी इकडे तिकडे जात होते. आणि मग मुक्ताबाईची पालखी दिसली, तिचं पण दर्शन घेतलं आम्ही. आणि मग नंतर इथं गर्दीच होत होती. आणि नंतरून अचानक पाऊस सुरू झाला आणि इकडे सगळ्यांनी छत्र्या वगैरे उघडल्या. आणि मग आम्ही ओले पण झालो, छत्री असून पण आम्ही पाऊस जोरात होता, ओले झालो. आणि समोर दिसले आम्हाला नंतर आदेश बांदेकर साहेब. आणि मग नंतरून इथं वाडकरी वगैरे रिंगण वगैरे, नंतरून आपलं महिला मंडळ माऊली ते पण एकदम रिंगण वगैरे फुगडे वगैरे खेळत होते. नंतरून हे माऊली पण इथं कुदत वगैरे होते. आणि मग इथं भजन वगैरे चालू होतं मित्रांनो. तर मग इथं मस्त आम्ही सगळं एन्जॉय वगैरे करत होतो, आनंद घेत होतो. आणि मग इथं छोटा वाळकरी पण मस्त तालामध्ये नाचत होता. आणि मग नंतरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आली, तिचं दर्शन घेतलं. आणि 10:30-11 होऊन सण आम्ही नंतर सगळ्यात शेवटी गणपती बाप्पांचं एंट्रीमध्ये जाऊन सण आम्ही दर्शन घेतलं. आणि मग आम्हाला मध्ये अलाउड वगैरे नव्हता कॅमेरा, आम्ही दर्शन वगैरे घेऊन सण मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगत होतो. आणि मग तिथून आम्ही दर्शन वगैरे घेऊन सण आम्हाला शेवटची 11 वाजता मेट्रो, तिथं आम्ही मेट्रो वगैरे पकडून सण आम्ही आमच्या रूमवर जातो. आणि तिथून आम्ही मेट्रो वगैरे पकडून सण आमची मेट्रो वगैरे येते. आणि तिथून मेट्रोने उतरून सण आम्ही तिथून आमच्या रूमवर जातो. आणि हा कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग.